गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सकाळची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे प्रजासत्ताक दिन. सो प्रजासत्ताक दिनानिमित्त आज मी जाणार आहे आमच्या गावाच्या शाळेमध्ये, जिथे प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो, ध्वजारोहण केला जातो. तर चला तर मग माझ्यासोबत आपण जाऊयात आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सेलिब्रेशनसाठी आणि ध्वजारोहणासाठी आमच्या गावाच्या शाळेमध्ये. येस, सकाळचे 6:45 वाजलेले आहेत आणि मी रस्त्यात चालत आहे. घराच्या जवळच शाळा आहे आणि तुम्ही बघू शकता शाळेमध्ये माझ्या पोचण्याआधी सर्व मुले पोहोचलेली आहेत आणि मस्त सगळी तयारी झालेली आहे. झेंडा देखील वर चढलेला आहे, खाली मस्त रांगोळी काढलेली आहे आणि मुलं देखील स्वच्छ गणवेशामध्ये अगदी भारत माता की, भारत माता की. मस्त अशा घोषणा देत प्रभात फेरी गावामध्ये फिरलेली आहे आणि नंतर आम्ही शाळेत आलेलो आहोत. मस्त असा फलकावर भारतीय प्रजासत्ताक दिन लिहिलं गेलेलं आहे आणि मुलं देखील आता रांगेमध्ये उभे आहेत. अगदी स्वच्छ गणवेश आणि अगदी नीट नेटकेपणाने मुले शाळेमध्ये आलेले आहेत. मुलांकडे बघून मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले. आम्हीही अगदी सकाळ झाली, प्रजासत्ताक दिन असो, स्वतंत्र दिन असो, त्या दिवशी अशीच अगदी नीट नेटकेपणाने मस्त अशी तयारी करून ध्वजारोहणासाठी शाळेमध्ये जायचो आणि त्यानंतर प्रभात फेरी व्हायची. अगदी मजा यायची. हातात झेंडे वगैरे आणि अध्यक्षांच्या हस्ते ध्वजारोहण झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत झाले आणि त्याचबरोबर मुलांनी ग्रुपमध्ये येऊन आपल्या भारताची गीते गायली मस्त अशी, तुम्ही बघू शकताय. अगदी प्राऊड. आमच्या गावामध्ये जेव्हाही ध्वजारोहण किंवा या प्रकारचे कार्यक्रम होतात तेव्हा ग्रामस्थ मंडळी ही जमा होतच असतात. तर प्रजासत्ताक दिनानिमित्त देखील गावकरी आणि गावातले जे काही प्रतिष्ठित व्यक्ती आहेत ते जमा झाले होते आणि त्यांचं देखील पुष्प देऊन स्वागत करण्यात आला. त्यांनी देखील मुलांसाठी खाऊ वाटप वगैरे बरेचसे उपक्रम राबवले होते आणि तुम्ही बघू शकताय कार्यक्रमाची एक झलक मी तुम्हाला दाखवलेली आहे. सगळं काही अगदी नीट नेटके आणि मस्त असं सादरीकरण झालं. लहान मुलांची भाषणं देखील झाली. त्याचबरोबर आपापल्या परीने जितकं होता होईल प्रत्येकाने अशी मदत केली. भारतीय संविधानाबद्दल बरीचशी माहिती सांगण्यात आली. त्याचबरोबर आपल्या देशाला ज्या प्रकारे स्वतंत्र मिळवून दिलेलं आहे आपल्या देशाच्या पुढाऱ्यांनी, याबद्दलही बरीचशी अशी माहिती इथे भाषणांद्वारे सांगण्यात आली. खूप मस्त असा आमच्या गावामध्ये हा कार्यक्रम झाला, तुम्ही बघू शकताय. हे मान्यवरांचे स्वागत समारंभ, लहान मुलांना प्रोत्साहन, सगळं काही व्यवस्थित असं पार पडलं आणि शेवटला तुम्ही बघू शकताय छान असा लहान मुलांनी देशावर एक गीत बसवलं होतं आणि त्या गीतावर इतका सुंदर डान्स केला की सगळीजण अगदी पाहून खुश झाली. तुम्ही बघू शकताय. हे गाणं जे डान्स करतायत मुलं, हे गाणं अगदी देशावरचं गाणं आहे आणि मुलांनी अगदी 2 दिवसामध्ये प्रिपेअर करून हे डान्स बसवलं होतं असं शाळेच्या बाई म्हणाल्या आणि खूप सुंदर. आणि गावातल्या जेवढी काही व्यक्ती, जेवढी काही लोकं इथे जमा झाली होती सगळ्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं. तसेच मुलांना प्रत्येकाने आपापल्या परीने जेवढं होईल तेवढी बक्षिसं देखील दिली आणि मुलंही खुश झाली आणि त्यानंतर
सगळी आपापल्या घरी गेली. सगळ्यांना चॉकलेट वगैरे वाटप करण्यात आली. तुम्ही बघू शकताय लहान मुलांनी किती सुंदर असा डान्स केलेला आहे. अगदी त्यांच्या गणवेशापासून तर त्यांनी जे कपडे घातलेले आहेत, जो डान्स कॉस्ट्यूम घातलेला आहे तो देखील किती सुंदर आहे. आणि मुलांनी आपल्या परीने खूप असा सुंदर डान्स केलेला आहे. त्यांचं गाणं जे त्यांनी ज्या गाण्यावर डान्स केलेला आहे तो गाणं मी तुम्हाला शेअर करू शकली नाही, कारण आपण कोणतीही म्युझिक यूज करू शकत नाही, कॉपीराईट क्लेम येऊ शकतो याच कारणास्तव. पण तुम्ही पाहू शकताय अगदी सुंदर असा डान्स होता. तर हे गाणं होतं देस रंगीला आणि यावरती 2 दिवसामध्ये अगदी मुलांनी तयारी करून डान्स बसवला होता आणि खूप छान आणि खूप सुंदर असा आमच्या गावामध्ये हा कार्यक्रम राबविण्यात आला. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खूप खूप धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. बाय.